नमस्कार. कल्पेश श्रीकांत दीक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. डोंबिवलीमध्ये राहतो आणि गेल्या काही महिन्यांपूर्वी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. विपणी.co.in या स्वदेशी वस्तूंचं ई-कॉमर्स ॲप्लिकेशन मी सुरू केलं आहे. मित्रांनो, आत्मनिर्भरतेची माझी कल्पना सांगण्या एवढा विद्वान किंवा अभ्यासक मी नक्कीच नाही, पण आपल्या देशातल्या महापुरुषांच्या कृतीतून आणि विचारवंतांच्या चिंतनातून जे काही मला उमगलं आहे ते मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय. शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरत लुटलं त्यावेळेस त्या मार्गामध्ये अनेक युरोपियन व्यापाऱ्यांचे कारखाने होते, पण शिवाजी महाराजांनी त्यांना धक्कासुद्धा लावला नाही. ही गोष्ट मला धक्कादायक होती, कारण ते शिवाजी महाराज ज्यांनी औरंगजेबाच्या आधिपत्याखाली किंवा प्रोटेक्शनमध्ये असणाऱ्या व्यापाऱ्यांना अक्षरशः ओरबाडलं, त्यांच्यासाठी हे विदेशातून येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून वसुली करणं काय बरं कठीण होतं. पण तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी हे का नाही केलं याचं उत्तर राज्याभिषेकानंतरच्या कालखंडात मला मिळालं. स्वराज्याची स्थापना झाली, त्यात एक महत्त्वाचा नियम असा होता की जे कुठले विदेशातले व्यापारी असतील त्यांना स्वराज्यामध्ये व्यापार करण्याची खुली छूट होती. आता अर्थात त्या काळामध्ये FDI हा शब्दप्रयोग नक्कीच नव्हता, पण हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट नाही आहे का मित्रांनो. पण त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी एक अत्यंत महत्त्वाची योजना यशस्वीपणे राबवली, ती होती 12 बलुतेदार. म्हणजे प्रत्येक गावामध्ये 12 बलुतेदार असतील, त्याच गावात त्यांचं प्रोडक्शन होईल आणि त्याच बाजारपेठेमध्ये त्यांची विक्रीसुद्धा होईल. थोडक्यात सांगायचं तर स्वराज्याच्या प्रत्येक गावामध्ये आत्मनिर्भरता असली पाहिजे. आजच्या आपल्या आत्मनिर्भर भारताची संकल्पना ही अगदी अशीच आहे. पहिल्या टर्ममध्ये मोदी सरकारने ज्यावेळेस FDIला 100% इन्व्हेस्टमेंटची परवानगी दिली, त्यावेळेस अनेक देशभक्तांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या की स्वदेशीला प्राधान्य द्यायचं सोडून FDIचं एवढं कौतुक का चाललंय. पण त्याचं उत्तर आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये मिळालं आहे. एका फोन कॉलवर जगातल्या अनेक देशांनी आपल्याला आवश्यक असणारे रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि अन्य सगळ्या औषधांचा पुरवठा तातडीने केला आहे. त्यामुळे जगात जर काही चांगले संबंध टिकवायचे असतील तर व्यापार हा एक महत्त्वाचा दुवा आहे. पण याचा अतिरेक होता कामा नये. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. हा अनुभव सुद्धा आपल्याला कोरोनाच्या काळातच मिळतो. पहिल्यांदा जेव्हा हे संकट आपल्या देशावर कोसळलं त्यावेळेस साधे मास्कसुद्धा आपण बनवत नव्हतो, आणि म्हणून मोदी सरकारला एक वेगळं बजेट तयार करून तातडीने एक नवीन योजना लॉन्च करावी लागली होती, आत्मनिर्भर भारत. बघता बघता परिस्थिती बदलली. आज आपण फक्त व्हेंटिलेटर नाही तर 3 स्वदेशी वॅक्सिन बनवून बसलो आहोत. पण याचा अर्थ काय होतो मित्रांनो? आपल्याकडे याआधी क्षमता नव्हती का? तर ती होती, पण त्याला अनुकूल असं वातावरण नव्हतं. व्यापार आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाही आहे. हजारो वर्षांपासून आपण आणि आपले पूर्वज व्यापार करत आलो आहोत. पण दुर्दैव असं आहे की आजच्या काळामध्ये व्यापाराची व्याख्याच बदलली आहे. व्यापार म्हणजे काय? कुठल्या तरी दुसऱ्या देशातून वस्तू इम्पोर्ट करा आणि इथे ते विका. मला सांगा ना, आज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशी कुठली इम्पोर्टेड वस्तू आपण वापरत नाहीये? वस्तू सोडा, खाण्याचे पदार्थ सुद्धा. अहो, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते कुठल्या तरी फॉरेन फूड चेनची फ्रँचायझी घेतात आणि इकडे बिझनेस करतात. तुम्ही कधी खंडाळ्याला गेला असाल, तर लोणावळ्याला गेला असाल, तर तिथे टपरीपासून ते 5 स्टार हॉटेलपर्यंत प्रत्येकाकडे मगनलाल चिक्कीची फ्रँचायझी सापडेल. मला याचा फार राग येतो. का बरं? फक्त मगनलाल एकटाच प्रोडक्शन करेल? आपलं सुद्धा असं कुठलं तरी प्रोडक्ट असलं पाहिजे, इतकं यशस्वी व्हायला पाहिजे. हा विचार जोपर्यंत रुजू होणार नाही तोपर्यंत परिस्थिती फारशी बदलणार नाही. आपल्या देशाची एक समस्या आहे मित्रांनो, की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे आयडिया नाही आहे, आणि ज्याच्याकडे आयडिया आहे त्याच्याकडे पैसा नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की खूप महत्त्वाची जबाबदारी ही त्या इन्व्हेस्टर्सची आहे की कुठल्या तरी फॉरेनची फ्रँचायझी घेतल्याऐवजी स्वतःच्या स्टार्टअपमध्ये MSME सेक्टरमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची जबाबदारी ही आपल्या एंटरप्रिनर्सची आहे की त्यांना जो काही फंड मिळतोय त्या फंडमधला एक खूप मोठा वाटा रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी त्यांनी वापरला पाहिजे. एक व्यापारी, एक ग्राहक म्हणून एखादी वस्तू स्वदेशी म्हणून मी ती विकत घेऊ शकेल, पण जर त्याच्यात काही इम्प्रोव्हायझेशन झालं नाही तर ती वस्तू मार्केटमध्ये टिकणारच नाही. आज दर 4-5 महिन्यांनंतर एक नवीन टेक्नॉलॉजी आपल्यावर येते आहे. एक छोटंसं स्मार्टवॉचसुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं इम्प्लिमेंटेशन घेऊन येतं आहे. विदेशी कंपन्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं महत्त्व पटलं आहे म्हणून ते यशस्वी आहेत.
ही गोष्ट आपल्या एंटरप्रिनर्सला लक्षात घेतली पाहिजे आणि मग परिस्थिती हळूहळू बदलेल. वोकल फॉर लोकल हे स्वाभाविकपणे होईल. एखादी वस्तू जर मला आवडली तर स्वाभाविकपणे मी त्याचा प्रचार करतो. ही माणसाची प्रवृत्ती आहे. आणि यातून जे वातावरण निर्माण होईल त्यातून गेले अनेक दशकं आपण ज्याची चर्चा करतोय ते ब्रेन ड्रेनची समस्या सुद्धा सुटेल. खरं तर ही काही अनेक दशकांची नाही तर शतकांपूर्वीची समस्या आहे. 19व्या शतकामध्ये जमशेदजी टाटा भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये स्थानापन्न होण्याचा विचार पक्का करून बसले होते. पण हे आपलं सौभाग्य की स्वामी विवेकानंदांशी त्यांची भेट झाली जहाजावर आणि 10 मिनिटाचा काही संवाद झाला असेल. त्याच्यानंतर जमशेदजी सरळ भारतात आले आणि स्टीलची इंडस्ट्री त्यांनी सुरू केली. काय प्रभाव असेल स्वामीजींचा. आज सुद्धा त्यांचा वंशज, जमशेदजींचा वंशज रतन टाटा खूप अभिमानाने सांगतो की आय एम नॉट अ बिझनेसमॅन, आय एम एन इंडस्ट्रियलिस्ट. हा इंडस्ट्रियलिस्ट आणि बिझनेसमॅन मधला फरक ओळखण्याची आवश्यकता आहे. स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीने विचार केला तर आत्मनिर्भरता ही त्यांच्यासाठी फक्त आर्थिक परिप्रेक्ष्यामध्ये नव्हती. खूप व्यापक विचार त्यांनी मांडला आहे. युरोपमध्ये असताना त्यांच्या एका मित्रासोबत मिस्टर पोमासोबत ते पॅरिस जवळच्या एका गावामध्ये पर्यटनासाठी गेले होते. त्यांचा टांगा चालक जो होता तो स्वतः बँक ऑफ पॅरिसचा मालक होता. त्यावेळेस बँक ऑफ पॅरिस डबघाईला गेली होती. या मालकाने देश सोडून पळून न जाता त्याचं जे काही होतं नव्हतं ती प्रॉपर्टी विकली. जवळच्या गावामध्ये भाड्याच्या घरात भाड्याचा टांगा चालवत होता. त्याची मुलं गावातल्या शाळेमध्ये शिकत होते आणि बायको घरकाम करत होती. कशाच्या आशेवर. एक दिवस हे आपण सगळं कर्ज फेडू आणि पुन्हा एकदा बँक ऑफ पॅरिस उभी करू. स्वामीजींना ज्यावेळेस हे कळलं त्यावेळेस मुक्तकंठाने स्वामीजींनी त्यांचं कौतुक केलंय. त्यांचे हे उद्गार आहेत की हा तर अक्षरशः वैदिक जीवन जगतोय. याच्या आत्मनिर्भरतेला माझा सलाम. इथे एक गोष्ट आपल्या लक्षात येईल मित्रांनो की आत्मनिर्भरता हे काही इकॉनॉमिक टर्म नाही आहे. हा एक संस्कार आहे आणि हा संस्कार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रुजवण्याची आवश्यकता आहे. तसंच समाज मानसावर सुद्धा हा संस्कार होण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ आज एखादं नवीन साहित्य निर्माण होतं त्यानंतर काय चर्चा होते. ह्या कुठल्या तरी फॉरेनच्या पुस्तकाची किंवा ऑथरची कॉपी आहे. बॉलिवूडचा पिक्चरच बघा ना. टॉलिवूडचा रिमेक आहे किंवा हॉलिवूडचा रिमेक आहे हीच चर्चा होते. याला आत्मनिर्भरता म्हणाल का. आणि ज्यावेळेस आपण साहित्यिक आत्मनिर्भरतेबद्दल बोलतोय त्यावेळेस जितका महत्त्वाचा माझा विचार आहे तितकीच महत्त्वाची माझी भाषा आहे. आज जगातले अनेक विकसित देश असे आहेत की जे स्वतःच्या भाषेमध्ये व्यवहार करतायत. जगाला त्यांच्या भाषेमध्ये व्यवहार करण्यासाठी भाग पाडतायत. चीन असेल, जपान असेल, जर्मनी असेल, अनेक देश आहेत. पण आपण सोयीस्कररित्या इंग्रजीला पर्याय नाही अशी चौकट ओढून स्वतःच्या मातृभाषेला आणि राष्ट्रभाषेला द्विजम स्थान देऊन ठेवलं आहे. आत्मनिर्भरतेची कमतरता म्हणजे हे. सांस्कृतिक आत्मनिर्भरता सुद्धा आपल्या समाजामध्ये आवश्यक आहे. हजारो वर्षांची आपली संस्कृती असताना आपल्या युवकांना कुठल्या तरी दुसरी संस्कृती इम्पोर्ट करण्याची काय गरज पडते. व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, फादर्स डे, मदर्स डे कशासाठी. आपली जी उदात्त संस्कृती आहे त्या संस्कृतीला नवीन पिढीशी कनेक्ट करण्याची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय आत्मनिर्भरता निर्माण होणं शक्य नाही. आत्मनिर्भरता मला वाटतं समाजाच्या आणि वैयक्तिक जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये आपल्याला सापडेल. कारण त्याचा प्रत्यक्ष संबंध हा अध्यात्माशी आहे. अध्यात्माची साधना म्हणजे काय आहे मित्रांनो. एखादा साधक ज्यावेळेस त्याची साधना सुरुवात करतो त्यावेळेस सगुण साकारपासून ते निर्गुण निराकारपर्यंत त्याचा प्रवास जातो आणि त्याही पलीकडे जाऊन मग त्याला अनुभूती होते की अहम ब्रह्मास्मी, मीच साक्षात ब्रह्म आहे, मी कोणाची पूजा करू. आत्मनिर्भरताचा संस्कार आपल्याला इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून मला असं वाटतंय मित्रांनो की हा संस्कार जर रुजू करायचा असेल तर या सगळ्याच्या मुळाशी जी आहे ती आपली शिक्षण पद्धती आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे जी आज नाही आहे. डिग्रीचं सर्टिफिकेट मिळण्यापूर्वी ऑफर लेटर हातात आल्याचा अभिमान आजचा देशातला युवक आणि त्याचे पालक मानतायत हे आपलं दुर्दैव आहे. त्यामुळे जोपर्यंत शिक्षण पद्धती आत्मनिर्भर होणार नाही तोपर्यंत हे परिवर्तन घडू शकणार नाही. आत्मनिर्भरता जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये असू शकते, त्याचं विवेचन होऊ शकतं, पण वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आत्मनिर्भरता कशी नसावी हे बोलणं आवश्यक वाटतं.
मित्रांनो, आत्मनिर्भरता ही आत्मकेंद्रित करणारी नसावी. संत कबीरांचा एक चांगला दोहा आहे, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नाही, फल लागे अति दूर. असं मोठं होऊन तरी काय करायचंय. त्यामुळे विकसित देश आपल्याला व्हायचंय, पण ते अमेरिका किंवा चीन सारखं नाही. हे दोन्ही देश एक कम्युनिस्ट आहे आणि कॅपिटलिस्ट आहे. पण जगातल्या कुठल्याच देशाला असं वाटत नाही की त्यांच्यासारखं बनावं. त्यामुळे भारताला भारतासारखंच बनावं लागेल. भारताचं भारतीयत्व, संस्कृती आणि अध्यात्म, स्वामीजींनी जो आपल्याला जबाबदारी दिली आहे संपूर्ण जगाला अध्यात्म शिकवण्याची, ह्या सगळ्या गोष्टी घेऊनच आपल्याला पुढे जावं लागेल. त्यातच आपलं भारतीयत्व टिकून राहील. आणि हाच विचार माननीय दत्तोपंतांनी त्यांच्या थर्ड वे या पुस्तकामध्ये मांडला आहे. त्यामुळे भारत विकसित होईल, आत्मनिर्भर होईल. एवढंच नाही तर भारत विश्वगुरू सुद्धा होईल. पण आत्मनिर्भरतेच्या प्रवासामध्ये भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येक भारतीयाला आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे हा संस्कार प्रत्येक जीवनाच्या पैलूमध्ये उतरवून आत्मनिर्भर व्यक्ती घडेल, आत्मनिर्भर समाज घडेल आणि मग आत्मनिर्भर भारत घडेल असं मला वाटतं. धन्यवाद. वंदे मातरम.